उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा या तारखेला उघडण्याची शक्यता. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या संपूर्ण विदर्भात सूर्य अक्षरशः अवकाळत आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढू लागल्याने विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे 23 मे 2026ला म्हणजे काल ABP माझा या पेपरला आलेली ही बातमी आहे. या वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 10 जूननंतरही विदर्भातील उष्णतेची लाट अशीच कायम राहिली तर नेहमीप्रमाणे 15 जून रोजी सुरू होणाऱ्या शाळा या थेट 26 जून रोजी सुरू करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोरसर यांनी या ठिकाणी सांगितले आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा लवकरच एक महत्त्वाची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आणि आपल्या शिक्षण विभागाचा लवकरच एक शासन परिपत्रक देखील निघणार आहेत. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. ब्रह्मपुरी नुकतीच 47.2 अंश सेल्सिअस एवढ्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस विदर्भात उष्णतेचा तडाखा असाच कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेस कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे असे आवाहन या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पंकज भोर साहेब या ठिकाणी काय म्हणाले पाहूया. या गंभीर परिस्थितीवर बोलताना मंत्री पंकज भोर सर म्हणाले की दिवसेंदिवस तापमान सातत्याने वाढत आहे. 10 जून नंतर देखील विदर्भात उष्णतेची लाट सुरू राहिली तर विदर्भात 15 जूनपासून सुरू होणाऱ्या शाळांना 26 जूनला सुरू करण्यावर सरकारचा विचार करेल. शालेय शिक्षण विभागाचा लवकरच त्यावर बैठक घेऊन याचा आढावा घेणार आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी या ठिकाणी म्हटले. तर नागपूर विद्यापीठात सर्वच परीक्षा सकाळचे सत्र घेतल्या जाणार आहेत. सोबत केंद्राची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याचे पंकज भोर सर यांनी या ठिकाणी सांगितले आहे. प्री प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन ॲक्ट आणण्याचा सरकारचा प्रयत्न. राज्यातील प्री प्रायमरी स्कूलचे रजिस्ट्रेशन शासनाकडे झाले पाहिजे या संदर्भात कायदा आणण्याची मागणी होती. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली असून त्याचा मसुदा सध्या मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचा अंतिम अभिप्राय मिळाल्यानंतर आगामी अधिवेशनातच हा प्री प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असे देखील या ठिकाणी पंकज भोर साहेब या ठिकाणी म्हटले आहेत. म्हणजेच आपल्या ज्या 15 जूनला शाळा उघडणार होत्या विदर्भातील ते आता 26 जूनला उघडण्याची दाट शक्यता आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.